श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 82. जे लोक शास्त्र जाणत नाहीत, शास्त्रानुसार कर्म करत नाहीत, त्यांना त्या त्या कर्मांचं अनिष्ट फल मिळतं, पाप लागतं. पण जे लोक भगवंतांचं श्रद्धेने पूजन करतात, मग अशा मनुष्यांची निष्ठा कशी असते? सात्विक असते की राजसी असते की तामसी? असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांना विचारतायत. खरं तर हे सर्व प्रश्न ते आपल्याच वतीने विचारतायत असं वाटतं, कारण द्वापार समाप्त होत आलंय आणि कलियुग येत आहे. कलियुगामध्ये शास्त्रज्ञान फारच कमी असेल, चांगला संघही मिळणं कठीण असेल, खरे संत महात्मे सुद्धा कमीच असतील. जास्त करून दांभिक पाखंडी पुरुष संत म्हणून मिरवतील. तेव्हा जे लोक श्रद्धा ठेवून भगवंताची पूजा करतील पण शास्त्रविधी जाणणार नाहीत, मग त्यांची काय गती होईल? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या हितासाठी अर्जुनांनी केला असावा असं वाटतं. भगवंत याचं उत्तर देताना म्हणतात, शास्त्रविधी जाणो किंवा न जाणोत, प्रत्येक मनुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची श्रद्धा ही असतेच, आणि ती स्वभावतः असते. जसं त्याच्या अंतःकरणाचे संस्कार असतात तशी तशी त्याची श्रद्धा असते. सात्विक संस्कार असले तर सात्विक श्रद्धा असते, राजस संस्कार असले तर राजसी श्रद्धा असते, आणि तामस संस्कार असले तर तामसी श्रद्धा असते. सात्विक अर्थात दैवी संपत्ती मिळवलेली जी माणसं असतात, आपण मागे पाहिलं दैवी संपत्तींचे जे अधिकारी असतात त्यांच्यात काय काय गुण असतात. तर ते जे लोक असतात ती माणसं सात्विक असतात, तर ते देवांचं पूजन करतात. राजस मनुष्य काय करेल? यक्ष आणि राक्षसांचं पूजन करेल, आणि तामस मनुष्य प्रेत आणि भूतांचं पूजन करेल. देवतांचं पूजन करणारे अर्थात जे सात्विक मनुष्य असतील ते देहत्यागानंतर त्यांना देवता प्राप्त होतात. यक्ष राक्षसांचं पूजन करणारे जे राजसी मनुष्य असतील त्यांना यक्ष राक्षस प्राप्त होतात, आणि भूतप्रेतांचं जे पूजन करतात त्यांना मेल्यानंतर मनुष्य जे असतात ते भूत किंवा प्रेतांना प्राप्त होतात. असे आपापल्या संस्कारानुरूप त्या त्या देवतांना ते प्राप्त होत असतात. श्रीराम समर्थ श्रीराम.